अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। कांतानगर परिसरातील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरट्यांनी धाडशी चोरी केली आहे। विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। आशिष गेडाम कोर्ट क्वार्टरला राहतो। माझ्या इथं चोरी झाली, जवळजवळ 5 ग्राम सोनं चोरीला गेलं आणि काही 2-2.5 हजार रुपये चोरीला गेले। आणि हे या 2 वर्षात घडलेली तिसरी-चौथी घटना आहे की जे जजेस क्वार्टरनी इथे चोऱ्या होत आहे। तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे हीच विनंती। इथे काही पोलीसचा राऊंड वगैरे काही होत नाही आणि तशी आता हे वर्षातून हे दुसरी घटना आहे, तर याकडे लक्ष द्यायला पाहिजे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अमरावतीच्या कांतानगर परिसरातील नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये ही चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे। माहितीनुसार बाहेरगावी गेलेल्या न्यायाधीशांच्या बंद घरांचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री शिरकाव केला। चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एकाच वेळी 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांचे कुलूप तोडत घरातील दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला। या चोरीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मी नीरज गणेशराव खंडारे, वृंदावन कॉलनीचा रहिवासी आहे। बघा, आमच्याच बाजूला जज लोकांचे बंगले आहे आणि तसेच कर्मचाऱ्यांचे पण बंगले आहे। आज इथे चोरी झालेली आहे आणि त्याच्याच बाजूला जजच्या बंगल्याच्या बाजूला आणि जजच्या लोकांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाजूला आमची वृंदावन कॉलनी पण आहे। हा वृंदावन कॉलनीचाच भाग आहे। इकडे नाही महानगरपालिकेचे कर्मचारी फिरतात, नाही रात्री पोलीसवाल्यांची गाडी, नाही पोलीसवाल्यांची गाडी। आज बघा, एवढी मोठी चोरी झाली। आज आम्हाला पण भीती आहे, आम्हाला पण आमच्या पण वृंदावन कॉलनीमध्ये आम्हाला पण भीती आहे की आज एवढ्या प्रमाणात इथे मोठी चोरी झाली। उद्या आम्हाला पण आम्ही एकच विनंती करतो की इकडे पोलीसची गाडी फिरली पाहिजे आणि महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे। तसं या वृंदावन कॉलनीत कोणाचंच महानगरपालिकेचं लक्ष नसते, नाही पोलीसवाल्यांचा राऊंड असतात, काहीच नाही। कृपया मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण वृंदावन कॉलनीवर लक्ष द्यावे। धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात रात्री पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी ही घटना घडवली। त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 2 दिवसांपूर्वीच अमरावतीमध्ये एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच न्यायाधीशांच्या घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। कांतानगरमधील 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरं फोडलेली आहेत। किती चोरी झाली, काय सांगणार? याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे। याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे। प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते, म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते, त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे। पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत। सर, काही सीसीटीव्ही वगैरे चेक या ठिकाणी सीसीटीव्ही आहे। सीसीटीव्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत। सर, किती चोरटे होते असा काही आकडा माहिती? 3 चोरटे होते असा प्राथमिक हे आहे, परंतु आणखीन तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल। सर, संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने? हां, पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत, परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबत सुद्धा आम्ही आता सिस्टीम अपग्रेड करत आहोत। न्याय देणाऱ्या न्यायाधीशांच्याच घरात चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। या प्रकरणातील आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात आणि शहरातील सुरक्षेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।